हेलो। तो तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा उप सरपंच ट्रॉफी 2022 इस क्रिकेट रजनी में, जिसके आयोजन करता है नागेश्वर मित्र मंडल पुरस्कृत मंगेश भाई पाटिल। और ये बेहतरीन छक्का बाएं हाथ के बल्लेबाज 2 मिनिटं तुला थांबवत आहे। या ठिकाणी अतुल केकेएल यांचं या साहेबांचं स्वागत होत आहे। केकेसी अतुल केकेसी साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। मी मंगेश भाई आणि तानाजी भाऊंना विनंती करतो की आपल्या शिवहस्ते या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करायचं आहे। कॅमेरा जरा स्टेजवरती फिरवायचा आहे। त्यानंतर सन्माननीय संतोष शेठ भोईर यांचं या ठिकाणी स्वागत होईल। संतोष शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केले जात आहे। तानाजी भाऊ श्रीखंडे आणि मंगेशभाई पाटील यांच्या शुभ हस्ते आलेल्या मान्यवरांचं, नुकतंच आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। त्यानंतर जगदीश शेठ भोईर यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। जगदीश सरांना विनंती की आपण समोर यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी नुकताच उपस्थित झालेले सन्माननीय भावेश पाजरे सरांचं सुद्धा स्वागत होत आहे। भावेश पाठारे, माफ करा, भावेश पाठारे थोड्याच वेळात त्यांची उपस्थिती या ठिकाणी जाणवेल आणि त्यानंतर त्यांचं स्वागत केलं जाईल। ओव्हर टू माइक प्रवीण सर। धन्यवाद अमित। लेकिन ये इश्तियाक के लिए ये गेंद थी, दूसरा अटेम्प्ट में इस कैच को छोड़ा गया। इस प्रतियोगिता ने मुझे क्या नहीं दिया, मंगेश भाई की प्रतियोगिता ने। यकीनन मैं कहना चाहूँगा कई लोगों ने मेरे ऊपर इनाम लगाए। मंगेश भाई पाटिल के समूचे खानाव गाँव का मुझे प्यार मिला, और एक ऐसी शख्सियत समीर पवार, मैन फ्रॉम घोड़ीवली, जिन्होंने मेरे ऊपर इनाम लगाया था कि उनकी तरफ से मुझे शिरडी के साईं बाबा का दर्शन होगा। अजय क्या बागुल नहीं दिया। अजय बागुल साहेबांना विनंती आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे। आणि सोमनाथ सर पवार यांचं देखील या ठिकाणी स्वागत होतं। मी तानाजी भाऊंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सोमनाथ साहेब पवार यांना विनंती आपण समोर यायचं आहे। त्यानंतर अजय सर बागुल। थैंक यू वेरी मच। ओवर टू माइक प्रवीण सर। हाँ, एक बात मैं ज़रूर कहना चाहूँगा अमित, जब भी आपको बोलना हो तो माइक पे प्लीज़ हेलो कहिए, क्योंकि तब मुझे पता चलेगा कि आपको बोलना है। टोटल 8 रन। मेरे साथी स्कोरर नारंगी के राहुल देशमुख, अमित देशमुख के भाई। दशरथ पाटिल काफी क्लोजली मैच देख रहे हैं, क्योंकि मैच ये चल रहा है दानिश शिलेमन एक्वान वाटर बनाम प्रकाश पाटिल प्रतिष्ठान चिंचोली। तो तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा। तमाम दर्शक जो इस वक्त आ चुके हैं, घोड़ीवली के भी कई दर्शक यहाँ और आ चुके हैं, उनका मैं तहे दिल से इस्तकबाल करना चाहूँगा मंगेश भाई पाटिल की इस प्रतियोगिता में। और घोड़ीवली के एक बंदे की मैं हमेशा याद रखूँगा, समीर पवार, युवा उद्योजक, जिन्होंने मेरे लिए साई दर्शन का प्राइज अनाउंस किया है आने वाले अप्रैल में। और ये देखिए स्कूप दिया, स्कूप हमने देखा, और स्कूप के सहारे फाइन लेग बाउंड्री के बाहर बाय के तौर पर यह चौवा आता हुआ अंपायर का इशारा, और 4 के साथ टोटल में वृद्धि होती हुई। स्क्रीन पे आप रिप्ले देख सकते हैं, एक्शन रिप्ले स्टार टेनिस cricket.in की तरफ से। तुषार धुमाल हमारे साथ हैं। खानाव की ये प्रतियोगिता भाई मंगेश पाटिल और खानाव के दिनेश मोगारे साहब ने जब मुझसे कल नाश्ता करते समय एक बात कही थी, तुषार आप भले ही आपकी आवाज़ अब अच्छी है, लेकिन आप बुजुर्ग भी हो जाएंगे ना, तो भी हमारी मैच में आपको बोलने का मौका मिलेगा। तब मेरी आंखें भर गई थी। यकीनी तौर पर क्रिकेट इमोशनल ड्रामा है।
क्रिकेट भावनाओं से भरा हुआ खेल है और मैं भी भावुक हो उठा था दिनेश मुगारी की उस बात की वजह से, क्योंकि उससे पता चलता है कि इस गांव ने हमें क्या दिया, प्यार दिया, सम्मान दिया और सम्मान के हेतु हमें ये टूर्नामेंट आगे लेके जाना है। मंगेश भाई पाटिल यहाँ पे क्रिकेट के प्रति प्यार है, लेकिन तानाजी श्रीखंडे बैलगाड़ा रेस के शौकीन और उनके साथी यहाँ पे नजर आ रहे हैं सभी मेहमान जो 5 मिनट के अंदर जीतना भी जानते हैं। 5 मिनट के अंदर, पांच भी नहीं लगते ना मिनट, 3 मिनट के अंदर, 2-3 मिनट के अंदर लाखों का खेल होता है बैलगाड़ा शरीयत में। 20 सेकंड, ये तो मेरे लिए सपने वाली बात है। ये जिगरबाजों का खेल है, वो सिंघम का खेल है, जिगरा है टाइगर। ये हमारे बैलगाड़ा शरीयत वाले जो टाइगर का जिगरा रखते हैं, शेर का कलेजा, जो 20 सेकंड में तय करते हैं मुझे हारना है या जीतना, और उस हार और जीत के लिए 50-50 लाख के बैल अपने लड़कों की तरह ये संभालते हैं, अपने घर का ही एक सदस्य है। उसी तरह ये बैलगाड़ा शरीयत के जो मालिक हैं तानाजी श्रीखंडे और उनके सभी साथी, और जो हमारे मेहमान हैं, मुख्य मेहमान अविनाश जी पवार, यकीनी तौर पर उनका भी मैं नाम लेना चाहूंगा। मंगेश भाई पाटिल के इस प्रतियोगिता में हमने क्या नहीं देखा। राइट आर्म राउंड द विकेट, ये गेंद हो रही है, ये डॉट गेंद आई। गेंदबाजी की बागडोर संभालते हुए आशीष, हिंद केसरी सरपंच बैल, मैं बैल नहीं कहूंगा, इनके फैमिली का एक हिस्सा। सरपंच मैं कहूंगा लेकिन मैं बैल नहीं कहूंगा, क्योंकि बेजुबान जानवर इनके लिए ईमानदारी के साथ दौड़ रहा है। तो सरपंच के मालिक अविनाश जी पवार साहब यहाँ पर बैठे हुए, उनका तहे दिल से मैं स्वागत करना चाहूंगा। यहाँ पे आ चुका है सिंगल 14 रन स्कोर कार्ड के ऊपर, 1.3 ओवर यानी कि 9 गेंदों का खेल इस इनिंग का समाप्त हो चुका है। गेंदबाज आशीष मेहरू, देखिए लेकिन अभी भी स्ट्राइकर एंड पर हैं आकाश, पिछले मैच के हीरो, और इस हीरो को हर समय हीरो बनना होगा, क्योंकि 13 फिल्में फ्लॉप होने के बावजूद भी बिग बी के करियर के ऊपर जब सवाल उठा था कि क्या ये बन सकते हैं स्टार, वो स्टार नहीं बने, बॉलीवुड के बिग बी बने, बिग बी अमिताभ बच्चन। उसी तरह आकाश को दिखाना होगा। डीएसपी ग्रुप अमरनाथ बनाम प्रियांश 11 नारंगी, लेकिन ये लंबा अच्छे आया, आकाश ने दिखाया गेंदबाज को 7वां आसमान। देखिए अविनाश पवार यहाँ पर बैठे हुए, बैलगाड़ा शरीयत एक ऐसी रेस होती है जहाँ पे 20 सेकंड के अंदर, 20 मिनट मैंने बहुत ज़्यादा लंबा समय कहा, 20 सेकंड के अंदर ये पता चलता है कि सरपंच जीतेगा या बाजी दूसरा मार लेगा। शरीयत मैंने कभी देखी नहीं, लेकिन शरीयत में कहा जाता है दाएं और बाएं साईड, शर्यतीमध्ये नेहमी म्हटलं जातं डावी आणि उजवी साईड, इथे मात्र डाव्या साईडने मारलेला हा चौकार। टायगर ठाणा साताऱ्या अड्ड्यात सरपंच शाहीची चालच न्यारी। अविनाश पवार यांना मी विचारू इच्छितो
की ते शर्यत कुठल्या बाजूने खेळतात, उजवी की डावी साईड? दोन्ही साईडने, म्हणजे बिनजोड. म्हणजे बिनजोड. बिनजोड याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? पैलवान ज्यावेळी कुस्तीला उतरतो ना, ज्यावेळी तो आपल्या जांगेवर हात मारतो, या समोर कोणी पण, तसे आपले अविनाश पवार आहेत. कोणी पण या, मी तयार आहे. तयार असणं गरजेचं आहे. कारण लढण्यासाठी एक योद्धाच तयार असतो. कारण ते योद्ध्याला हे माहीत असतं, लढण्यासाठी तयार असताना हार जीत हा खेळाचा भाग झाला. जिंकलो तरी विजय आणि हारलो तरी विजय. आणि अविनाशजी पवार इथे आलेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. तो गेंदबाज राहुल चौगाड़िया. देखिए, इनके और मेरी मुलाकात वेलवेट होटल में हुई थी. गेंदबाज कौन है? ध्रुवित मात्रे. क्या यार, निखिल ने कहा कि राहुल चौगाड़िया है, टीम में है, लेकिन यह है ध्रुवित मात्रे. सामने है इश्तियाक. देखिए, मैंने देखे कई बल्लेबाज, 22 साल से मैं कमेंट्री कर रहा हूं. मैंने देखा था कल्याणी घोरपड़े को, बाएं हाथ के स्पेशलिस्ट बल्लेबाज को. मैंने देखा था इजाज कुरैशी को. अब मैं देख रहा हूं मुन्ना के बाद इश्तियाक को. ये फाइनल बाउंड्री के बाहर जा रहा है. देखिए, रायगढ़ में मैंने बाएं हाथ के बल्लेबाजों में सर्वश्रेष्ठ बल्लेबाज देखे योगेश पवार, मणि शर्मा, उदय कोलंबे. ऐसे कई बाएं हाथ के बल्लेबाज मैंने देखे. व्यावसायिक तौर पर मैंने बल्लेबाज देखे जिनका नाम काफ़ी ऊंचा है. कल्याणी घोरपड़े पुराने ज़माने के मैथलस के बेहतरीन खिलाड़ी. उसके बाद इजाज कुरैशी डिंडोंग, और उसके बाद मुन्ना शेख. और ये डॉट गिनाई हमारे मेहमान अविनाश पवार के लिए मैं यही बात कहना चाहूँगा, संघर्ष मत डरना आप, संघर्ष मत डरना आप, क्योंकि जीवन का एक पार्ट होता है संघर्ष. सफलता मिलने के बाद तो कई लोग आपके पीछे आते हैं, लेकिन हार के बावजूद भी खड़ा होने वाला इंसान है. और ये देखिए इश्तियाक, मैंने कई बल्लेबाजों के नाम लिए. इश्तियाक को ये लगा कि मेरा नाम भी उनमें होना चाहिए. नंबर आया 6 और 6 के साथ टोटल बढ़ा 34 मंच के ऊपर मौजूद है. उनका भी हम स्वागत जरूर करना चाहेंगे. क्रिकेट के चाहने वाले बाला साहब का सच्चा शिव सैनिक जिनको कहा जाता है, यकीनी तौर पर देखिए 1994 से लेकर आज 2022 से मेरे गांव के इलेक्शन हम लड़ रहे हैं. लेकिन पहली बार जब 1994 में इलेक्शन हुआ था और आज 2022 है, अब तक हमारी ग्राम पंचायत के ऊपर भगवा झंडा लहरा रहा है. पहला सरपंच अगर पनवेल तहसील में किसी गांव ने दिया होगा शिवसेना का, तो हमारा गांव है. ये मेरे लिए फख्र की बात है. और ये देखिए इश्तियाक, इश्तियाक नहीं, मैं तो कहूंगा इश्तियाक के बजाय इश्ती झकास. पवार और उनके जब सभी साथी आ चुके हैं इस गाने के ऊपर, उन्हें खुशी महसूस हुई होगी डीएसपी ग्रुप. लेकिन स्वप्निल बालांडे जो क्रिकेट की भी शौकीन है और बैलगाड़ा रेस की भी शौकीन, वो ज्यादा झूम रहे थे जब ये गाना लगा. टीम का टोटल 40.
इस्तियाक, क्या बल्लेबाजी हो रही है इस्तियाक की, लेकिन गेंदबाज की भी तारीफ करना चाहूंगा, उन्होंने कमबैक किया। जीवन में हमेशा बाउंस बैक करना आपको आना चाहिए, वरना धीरू भाई अंबानी जब थे तो इंडस्ट्री नंबर 1 थे, उद्योजक भारत के नंबर 1 थे, लेकिन जब बंटवारा हुआ तो एक भाई ने ऊंची छलांग लगाई, दूसरे भाई ने बाउंस बैक करना किया नहीं। दूसरे भाई की हालत दुनिया देख रही है, तो ये दुनिया है। देखिए, रिलायंस का अर्थ होता है विश्वास। रिलायंस ये जो नाम है ना तुषार, ये फॉरेन नाम है, ये इंडियन नाम नहीं है। रिलायंस 41। देखिए, इन खिलाड़ियों को मैं मानना चाहूंगा जो दानिश भाई एक्वान वाटर के खिलाड़ी है, उन्होंने रन गिने हैं उंगलियों के ऊपर। स्कोरर जब तक बताया उससे पहले ही उन्होंने बताया 41, और इसे कहते हैं प्रोफेशनलिज्म क्रिकेट का। लेकिन ये तो देखिए पूरी रात निकल आएगी। यहाँ पे 1 लाख रुपए किसे मिलेंगे, 1,11,000, ये तो हमें पता नहीं है। लेकिन अविनाश जी पवार, सरपंच के मालिक, सरपंच बैल के मालिक, मारुती साळुंके आणि मनोज पोळ यांच्याकडून इस्तियाकला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। हाँ, ते 2 षटकार मारले इस्तियाक ने। देखिए, जब तक आप पत्थर से टकराओगे नहीं, जब तक आप पत्थर से टकराओगे नहीं तो आपको संघर्ष का पता नहीं चलेगा, और जब तक आप गलत इंसान के साथ नहीं चलोगे तब तक आपको सही का पता नहीं चलेगा। और ये देखिए, इस गेंद को खेला। देखिए, इंसान की उम्मीद भी कैसी होती है। 100 रुपया इनाम दिया इस्तियाक को, 4 बार नाम बोलने को बोल रहे हैं। लावून घोडा आला त्यात विनाश पवार छकडेवाला, कमरला लावून घोडा आला त्यात विनाश पवार छकडेवाला। डीएसपी अमरनाथ मनाब, प्रियांश 11 नारंगी, दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। बैकर संदेश देशमुख, प्रियांश 11 के। डीएसपी ग्रुप अमरनाथ। लेकिन टोटल आ चुका है, स्कोर कार्ड के ऊपर भी ध्यान देना जरूरी है। 41। अब गेंदबाज आ चुके हैं राहुल चौगाड़िया, बाएं हाथ के। अविनाश बहु पवार, इनके शुरुआतों अगले मैच का टॉस होगा। राहुल चौगाड़िया, तुषार आपको याद होगा 16 साल की उम्र में इस गेंदबाज ने बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट का अगर खिताब लिया अपनी जिंदगी में पहला, तो वो रायगढ़ में लिया था। रायगढ़ में नहीं, वो टूर्नामेंट थी सारसन की प्रतियोगिता में राहुल जोगाड़िया ने पहली बार अपनी जिंदगी में 16 साल की उम्र में बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट का खिताब जीता था। खलापुर, रायगढ़ खलापुर, और उसी खलापुर तहसील के मंगेश भाई पाटिल के इस प्रतियोगिता में खेलते हुए इस विकेट को निकाला राहुल जोगाड़िया ने। देखिए भाई, मंगेश पाटिल के लिए मैं यही कहना चाहूंगा, आपके खिलाफ चाहे कितने भी लोग क्यों ना हो, खिलाफ चाहे कितने भी लोग क्यों ना हो, चाहे आपके खिलाफ पूरी दुनिया हो, लेकिन आपके पास अगर आपके गांव वाले आपके साथ होना तो ये कारवां रुकेगा नहीं, थमेगा नहीं, क्योंकि आपके साथ आपके दमदार गांव वालों का साथ है। जैसे कि हमारे दिनेश मोगारे,
जो हमेशा आपके कंधे से कंधे मिलाकर, बंटी जो कंधे से कंधे मिलाकर इस अक्षय कड़ाव, इस राकेश गायकर जो आपके साथ कंधे से कंधे मिलाकर काम कर रहे हैं। टोटल 41 पे रुका हुआ टोटल। मुझे लगा कि रन हो चुका होगा लेकिन कुछ नहीं हुआ। मेगा ब्लॉक देखिए, ट्रेन से ट्रैवल करके आ चुके हैं ये लोग और मेगा ब्लॉक। गेंदबाज की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है। क्या गेंदबाजी हो रही है बाएं हाथ के गेंदबाज की। एक रन जरूर मिला और ये दूसरा भी मिला और ये तीसरा भी मिला। देखिए, इन 3 रनों के साथ मैंने तो कभी जंगल में 2 हिरणों को दौड़ते हुए नहीं देखा, लेकिन उनके दौड़ने का एहसास इस विकेट के बीचों बीच जरूर हुआ है। सुशील देसाई पुराने कमेंटेटर जो नेशनल टेलीविजन पर कमेंट्री करते थे, वो अगर इन 3 रनों का विवरण करते तो वो इस तरह करते थे, मानो जंगल में 2 हिरण दौड़ रहे थे, इस तरह सुनहरा दृश्य दिखाई दिया विकेट के ऊपर। ये कहते सुशील देसाई। और पेठे सर कहते हैं, जरूर मैं अगली गेंद पे बताऊंगा आपको। तुषार धुमाल किस तरह से कहते हैं, ये कॉपी मुझे करनी चाहिए। हाँ, दर्शकों की बाइट भी हम लेंगे स्टैंड में जाके। कॉर्डलेस की वो रेंज होनी चाहिए, लेकिन डीजे बास्को को वो पूछिए। अमित सर भी जा सकते हैं स्टैंड में। दो भाग, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग। 2 नहीं, 1 ही मिलेगा और सामने होगा सुसाइड, रन आउट। तो टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा प्रियांश 11 नारंगी बनाम डीएसपी ग्रुप अंबरनाथ। इन दोनों कप्तानों से मैं जरूर गुजारिश करना चाहूंगा। यहां पर देखिए सुजीत शिंदे और तानाजी श्रीखंडे, जिनके पास 25 बैल है, अपनी फैमिली की तरह उन्हें वो संभालते हैं। बैलगाड़ा रेस के शौकीन, उनकी तरफ से हमें ये बाइक मिली है इस प्रतियोगिता को। इस बाएं हाथ के गेंदबाज की मैं जरूर तारीफ करना चाहूंगा। क्या गेंदबाजी की इन्होंने, तारीफ के काबिल। राहुल जोगाड़िया, क्या गेंदबाजी हुई है राहुल जोगाड़िया की। लेकिन कई प्रोफेशनल टूर्नामेंट में इनको मार भी मिली है, लेकिन यंगस्टर है, युवा है। 16 साल की उम्र में सारसन की प्रतियोगिता में उन्हें रायगढ़ खालापुर, उनको अगर देखें ना हम राहुल जोगाड़िया को, तो पुष्पा की याद आती है। बल्लेबाजों के सामने हमेशा ये कहते हैं, चाहे आप मुझे मारेंगे जरूर, लेकिन मैं अच्छी गेंदबाजी करूंगा, क्योंकि मेरे पास वो पुष्पा का जोश, जुनून और जज्बा है। और मैं पुष्पा की तरह ये कहता रहूंगा, झुकेगा नहीं साला। क्या खाना ग्राउंड पर सामने क्रिकेट रंगले हो, ऊपर सरपंच दर्शक माना सन पब्लिक दमले हो, ऊपर सरपंच दर्शक माना सन पब्लिक दमले हो। हाँ, प्रियांश 11 मुस्लिम भाई बेकरी वाला यहाँ पर आ चुके हैं। कमेंट्री के लिए हमेशा वो इनाम लगाते हैं और ख़ास तौर से क्रिकेट के शौकीन, खोपोली की मशहूर बेकरी मुस्लिम भाई बेकरी वाला। लेकिन तुषार, एक बात मैं ज़रूर कहना चाहूँगा, हम हमेशा मुस्लिम भाई बेकरी वाले की अच्छी क्वालिटी की हम तारीफ करते हैं, लेकिन कई लोग हमसे पूछते हैं ये बेकरी हमें मिलती ही नहीं। हाँ, स्क्रीन पे देखिए चंदा मामा नजर आ रहा है। हेलो, और मेरे साथ यहाँ पर छोटू उस्ताद हमारे बैठे हुए हैं। स्वराज रविशर पाटिल के सुपुत्र स्वराज, छोटू उस्ताद यहाँ पर बैठे हुए। मोटू और पतलू का मैं कार्टून हमेशा देखता हूँ रिलैक्स होने के लिए। जब भी मैं मैच से घर जाता हूँ तो मोटू और पतलू का मैं कार्टून देखता हूँ, और उनमें से मुझे लगते है ये मोटू है, मोटू स्वराज। प्रियांश 11 नारंगी संघ नाणेफेकीसाठी यायचा आणि त्याच्या विपक्ष असेल डीएसपी अंबरनाथ। दोन्ही खेळाडूंना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं, प्लीज।
DSP ग्रुप अंबरनाथ आणि प्रियांश शिलेवन नारंगी या दोन्ही संघाला विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुष्पराज पण या डायलॉगसाठी पहाटेची वेळ निवडली गेली आणि श्रेष्ठ तळपडेला देखील कसरत करावी लागली, संघर्ष करावा लागला, तेव्हा डायलॉग हिट झालाय. झुकेगा नाही साला. नक्कीच या डायलॉगसाठी एकदा डीजेला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो ज्यांनी टायमिंग मात्र साधलाय. आता विनंती आहे प्रियांश इलेव्हन नारंगी संघाच्या संघनायकाला. प्रियांश शिलेवन नारंगी आला. प्रियांश शिलेवन नारंगी. आणि या चालू मॅचच्या दोन्ही संघाच्या 12 प्रतिनिधीला मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. चला प्रियांश शिलेवन नारंगी आणि DSP ग्रुप अंबरनाथ. कुठला टीम आहे आले ना? प्रियांश शिलेवन नारंगी आले का? तो 24 चेंडू 46 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी तुषार धुमाळ अर्थातच उपसरपंच चषक 2022च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. गोलंदाजी मार्कर गोलंदाज रफिक, रफ्तार का सौदागर. पहिला चेंडू तिखट गोलंदाजी पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती फरदीन काझी मॅन फ्रॉम शिवडीचा हा खेळाडू, तर नॉन स्ट्राईक एंड वरती बंटी बद्रिके मॅन फ्रॉम लोधिवलीचा हा खेळाडू. आडव्या बॅटनं आपण बघतोय फायनल क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळायचा होता, पण 30 यार्ड सर्कलमध्ये या चेंडूला अडवलं गेलं. धावांचा श्री गणेश होतोय दुसऱ्या चेंडूवरती. आता 22 चेंडू उरलेत आणि करायच्यात 45 धावा. उलव्यावरनं आपण बघतोय थँक्यू शेंगावाले आलेले आहेत, त्यांचं देखील आपण थँक्यू कौतुक तुषार. करूया. थँक्यू तुषार. आपण नाणेफेकीसाठी बोलतोय. या ठिकाणी आपण पाहतोय दोन संघ एकमेकांशी नाणेफेकीचा कौल करतील. मी सन्माननीय हिंद केसरी प्रसिद्ध बैलगाडा शर्यतीचे मालक सन्माननीय अविनाश शेठ पवार साहेबांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं. सर आपण यायचं. डीजे याला माईकला आवाज देणार. DSP ग्रुप जागृती डोंबिवली त्याच्याबरोबर प्रियांश इलेव्हन नारंगी हे दोन संघ आपापसात भेटतील. त्यासाठी सन्माननीय हिंदकेसरी सरपंचाचे मालक सन्माननीय प्रसिद्ध बैलगाडा शर्यतीचे मालक सन्माननीय अविनाश शेठ पवार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. अक्षय दादा नाणेफेकीचा घे ना दादा. क्रॉस करायचं मी नंतर बोलू. सर तुम्ही ऐका, तुम्ही मध्ये थांबा आणि तो तुमच्या साईडला असं. थांबा सर घ्या. हेड इज कॉल. इट इज अ कॉल फॉर हेड. मला वाटतं निश्चितपणे या ठिकाणी डोंबिवली संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय हा निर्णय पहिल्यांदा? क्षेत्ररक्षण करेल. निश्चित बॅटिंग तुमच्या प्रथम तुमच्या साईडला बॅटिंग आले का असं स्ट्रॅटर्जी या संघाविरोधात? काय नाही, चांगली बॅटिंग करायचा विचार करू. मला याच्यापेक्षा मला निश्चित विचार ऐकायचे. मला सन्माननीय हिंद केसरी सरपंच बैलाचे सन्माननीय बैलगाडा शर्यती प्रसिद्ध मालक सन्मान्य अविनाश शेठ पवार यांना निश्चितपणे मी विनंती करेल की आपण या स्पर्धेच्या बद्दल आणि तुम्ही अनेक स्पर्धा अनेक आयोजन बघितलं असेल
बैलगाडा शर्यतींचे अनेक आयोजन तुम्ही फेमस आहात या क्षेत्रामध्ये, महाराष्ट्रभर तुमचा बैल फिरतोय, त्याचं नाव ऐकतोय, तुम्ही बरेच आयोजन त्या माध्यमातून तुम्ही बघितले शर्यतींचे. पण आज जे क्रिकेटची स्पर्धा, मंगेशभाई पाटील यांची स्पर्धा, या आयोजनाबद्दल काय सांगाल? इथे रायगडमध्ये अनेक ठिकाणी गेलो, पण असं ग्राउंड आणि अशी अरेंजमेंट मला कुठं नाईटला बघायला भेटली नाही. आज इथे सरपंच चेसेक आणि श्रीखंडे हे दोघं भावाई अतिशय सुंदर ग्राउंड आणि अतिशय सुंदर टीम इथं खेळवायचा प्रयत्न केला आणि खेळवतात दरवर्षी. माझा प्रथम वर्ष इथे यायचं, पण याच्यानंतर मी दरवर्षी इथे हजेर असणार आहे. थँक्यू सर. खूप मोठी कमेंट या ठिकाणी दिली की दरवर्षीप्रमाणे मंगेशभाई पाटीलचं आयोजन या निश्चितपणे तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहणार आणि हे आयोजन तुम्हाला आवडलं. खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा करतो. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. तर टोटल धावपलकावरती धावा लागल्यात त्या 1 गडी बाद 14. या चेंडूवरती देखील एक धाव आली, म्हणजे टोटल 15 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 46 धावांचा होतोय पाटला. मॅच महत्वाची आहे आणि दुसऱ्या फेरीची पहिली मॅच आहे जिथे टीम आमने सामने भिडतीये. प्रकाश पाटील 11 चिंचवली विरोधात दानिशभाई 11 ॲक्वान वॉटर. हा संघ मात्र आता क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आहे, ज्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 45 धावा केल्या. आता 46 धावांचा पाटला मात्र प्रकाश पाटील प्रतिष्ठान चिंचवली संघ करतो. माईकला आवाज यायचं. हॅलो, तो टोटल धावपलकावरती 15 धावा आपण बघतोय. दुसरं षटक यावेळेस गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतंय. मिस्टर जेडी शहापूरचा खेळाडू. छोटा पॅक बडा धमाका पंचांच्या यावेळेस उजव्या बाजूनं. स्ट्राईक एंडवरती फलंदाज फरदिल काझी शिवडीचा हा खेळाडू आहे ज्यानं आल्या आल्या आक्रमण केलंय. यावेळेस सन्मान देण्यास भाग पाडलं. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे जिथे 1 धाव मात्र मिळतीये. यावेळेस जोरकस फटका खेळायचा होता. झेल देखील पकडण्याचा प्रयत्न, पण हॅलो, झेल निसटला. 1 धाव मात्र पुन्हा एकदा प्लस केली जाईल. टोटल 17. तुषार, आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर अनेक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मांदियाळी खऱ्या अर्थाने पसरले. मंगेशभाई पाटील उपसरपंच चषक 2022 पर्व 3 नागेश्वर मित्रमंडळ खाना पुरस्कृत हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. मंगेशभाई यांचं प्रेम, त्यांच्यावरचं असणारं जिव्हाळा, या जिव्हाळ्याच्या उपस्थितीमध्ये आज खऱ्या अर्थाने प्रेक्षक वर्ग इकडे आहे. आपण प्रेक्षकांना विचारूया कसं वाटतं आयोजन. हम तो गुजरात से आए भाई. चलो हिंदी में बात करते हैं. गुजरात से देखिए तुषार सर और प्रवीण सर, गुजरात से मेहमान लोग आ चुके हैं, प्रेक्षक आ चुके हैं इस टूर्नामेंट को देखने के लिए. इतनी बड़ी प्रसिद्धि इस मुकाबले के लिए, इस टूर्नामेंट के लिए. तो गुजरात से आए हुए मेहमान, नाम क्या आपका? स्वप्नेश पटेल को मैं जरूर तोड़का सुनूंगा, क्या कहोगे इस टूर्नामेंट के बारे में? बहुत ही अच्छा आयोजन किया है इधर ऑर्गेनाइजर ने, और दोनों साइड और ग्राउंड का सिचुएशन और प्रेक्षक को बैठने के लिए भी बहुत अच्छा आयोजन किया है. और ऐसा टूर्नामेंट इधर होता रहे, ऐसे हमारे. स्वप्नेश पटेल देखिए कहना चाहते हैं कि इतना बड़ा टूर्नामेंट, इतनी बड़ी ऑर्गेनाइज, इतना बड़ा खर्चा मंगेश भाई पाटिल ने किया है, इसके लिए तालियां तो होनी चाहिए. क्या जोरदार तालियां बजिए मंच के ऊपर. मेहमान स्वप्निल पटेल खास गुजरात से आए हुए मेहमान कह रहे हैं कि बड़ी अच्छी टूर्नामेंट, सफेद दुधान, ये लाइट्स, बैठने के लिए पवेलियंस, बड़ा स्टेज, बड़ा मंच और टीवी, ये इतनी बड़ी टूर्नामेंट हमारे इधर नहीं होती और ये रायगढ़ में देखने को मिल रहा है, ऐसा उनका कहना है. और क्या कहोगे? बहुत ही अच्छा है. थँक्यू व्हेरी मच. 2 मिनिटं जरा थांबवतो. टोटल धावपलकावरती धावा लागल्यात त्या 46 धावांचा पाठला करताना 25. यावेळेस विश्वजित म्हात्रे यांना विनंती असेल, आपले खेळाडू आपली वाट बघतात स्टेजच्या समोर, आपण त्यांच्याशी येऊन संपर्क साधा. विश्वजित म्हात्रे उर्फ आभ्या, ओव्हर टू अमित सर.
देखिए स्वप्नेश पटेल थे हमारे साथ, काफ़ी बड़ी उम्मीद के साथ उन्होंने कहा कि ये बड़ी टूर्नामेंट और बड़ी टूर्नामेंट में बड़े उपलब्धि के साथ बड़े टूर्नामेंट में बड़े खासी मेहमान और खिलाड़ी आते हैं, तो हम जरूर जाएंगे पवेलियन के ऊपर। मेरे को पवेलियन में बैठे हुए मेहमान से पूछना है कि टूर्नामेंट के बारे में। आपण बघूया पवेलियनमध्ये अनेक प्रेक्षक वर्ग बसलाय, बसण्यासाठी प्रेक्षकांनी खऱ्या अर्थाने केलेली सोय। मंगेशभाई पाटील या प्रेमाच्या खातर आलेले अनेक प्रेक्षक वर्ग आज आपण पाहतोय, काय सांगाल या टुर्नामेंटच्या माध्यमातून? खूप आनंद वाटतोय, काय माहिती असा ग्राउंड मी कधी काळाभूत तालुक्यात कधी बघितला नव्हता, हा फर्स्ट टाइम असा ग्राउंड बघितलाय मी, मला खूप खूप आनंद होतो या मॅच बघायला। कॅमेरा जरा मैदानावरती, इकडे प्रेक्षक वर्ग बसला तिकडे कॅमेरा करा ना। अमित सर, तुम्ही ज्या पॅव्हेलियन मध्ये आहात ना, त्या पॅव्हेलियनच्या प्रेक्षकांना त्यांच्या मोबाईलची टॉर्च लाईट चालू करायला सांगा। इथे कोणालाच माहित नाहीये का तुम्ही कुठल्या पॅव्हेलियन मध्ये आहेत। अच्छा, टोटल मोबाईल चालू करायचं म्हणजे कॅमेराला समजेल। अजूनही विजयासाठी 20 धावांची गरज आहे। बघा समोरच्या पॅव्हेलियन मध्ये प्रेक्षक आहेत आणि आमचे अमित सर देखील जुड़ले गेले। जूम करा जरा, कैमरा जूम करा, देखिए प्रेक्षक को दिखाना मांगता है कैमरा के कौन कौन से प्रेक्षक आ चुके हैं। गुजरात बेंगलोर से काफी मेहमान आ चुके हैं, काफी प्रेक्षक आ चुके हैं इस टूर्नामेंट देखने के लिए। हमारे साथ हमारे मंच के ऊपर देखिए संतोष देशमुख, क्या कहोगे इस टूर्नामेंट के बारे में संतोष? मंगेश भाईंना मी खरं तर धन्यवाद करेल, कारण त्यांनी हे आयोजन एकदम भारी केलेलं आहे आणि असेच दरवर्षी ते आयोजमेंट करावे ही पब्लिककडून डिमांड आहे सर। आणि त्यांना खूप शुभेच्छा। नारंगी भैरवीकडून आणि अमित देशमुख एक खूप भारी कॉमेंट्री करतात आणि सर्व पब्लिकला त्यांची कॉमेंट्री खूप आवडते। धन्यवाद। थँक्यू किशोर, आपल्याबरोबर अतिशय चांगले कमेंट्स याच्यामध्ये पाहायला पाहिजे। दरवर्षी अशा प्रकारचं आयोजन व्हायला हवं। मंगेशभाई पाटील यांच्या माध्यमातून असं आयोजन झालं तर आपण त्यांना सपोर्ट करू आणि या सपोर्टच्या दोरावरती आज पाहू शकाल आपण ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। ओव्हर टू माईक तुषार। अमित सर, एक तुम्हाला विनंती आहे की षटक संपल्यानंतर तुम्ही प्रेक्षकांची प्रतिक्रिया घ्या, एखादा विकेट गेल्यानंतर प्रतिक्रिया घ्या। चालू मॅच मध्ये समालोचन होणं गरजेचं आहे। ओव्हर टू तुषार धुमाळ सर। तर 30 धावा धावफलकावरती लागल्यात। अमित सर तर नक्कीच प्रेक्षकांपर्यंत आपल्याला पोहोचलेले पाहायला मिळतात। या दरम्यान सन्माननीय अजयजी बागुल साहेबांच्या व्यासपीठावरती आगमन झालं, त्यांचं स्वागत देखील केलं जाईल आणि हा उत्तुंग फटका देखील खेचला गेला एक्स्ट्रा। कॅच मात्र झेलला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून काव कॉर्नर रिजन मध्ये। सन्माननीय अजय शेठ बागुल साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय, आपलं या स्पर्धेमध्ये सरचं स्वागत आहे। सन्माननीय तानाजी भाऊ श्रीकंठे साहेब आपली वाट बघतायत, तर अजय भाऊंना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या। अजय बागुल साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय। झटका मात्र यावेळेस दिला जातोय तो टीम दानिश 11 संघाच्या माध्यमातून प्रकाश पाटील प्रतिष्ठान चिंचवली या संघाला। टोटल 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात। अजूनही येणाऱ्या काही चेंडू मध्ये आपण बघतोय 16 धावांची गरज आहे। 10 चेंडू आणि 16 धावांची गरज। शेवटचे 10 चेंडू 16 धावा शेवटच्या 10 चेंडू मध्ये पूर्ण करायच्यात। स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे श्रेयश, जो 4थ्या क्रमांकावरती आलाय, श्रेयश कदम। आणखीन एक विलंब कार्पेट हा फटका येतोय, ज्या फटक्यावरती 1 धाव मात्र जोडली जाईल। टोटल 31 9 चेंडू आणि आता 15 धावांची गरज आहे। सन्माननीय रामदासजी पाटील आणि त्याचबरोबर सन्माननीय विश्वाजी पाटील यांनी 200 रुपयाचं पारितोषिक दिले आमच्या समालोचन कक्षाला। धन्यवाद साहेबांचा। यावेळेस चेंडू बराच वेळ हवेमध्ये, चेंडूला लांबी कमी उंची जास्त, सुरेख झेल टिपला जातोय आणि टाळ्यांनी देखील स्वागत केलं जाते। ऐकू एक सुमधुर संगीत।
शेठ गायकवाड यांचं या व्यासपीठावरती दमदार असं आगमन झालंय. त्यांचं मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. त्याच्या सोबत त्यांचं मित्र देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत असेल. या चेंडूवरती गेले विकेट. सर टॉर्च लाइट जरा ऑन करिए. इस पवेलियन के ऊपर के जो मेहमान है टॉर्च ऑन कर. कॅमेरा इकडे फिरवा. टॉर्च ऑन करा ना मोबाईलच्या. तुम्ही तेव्हा दिसाल ना कॅमेरावरती. चला फटाफट. नेक्स्ट बॅट्समन जीवित म्हात्रे 5व्या क्रमांकावरती. जीवित ज्याच्या नावातच बरंच काय आणि तो या मैदानावरती बरंच काय करण्याची क्षमता ठेवतो, जो नॉन स्ट्राईक गेट वरती आहे. श्रेयस कदम बॅक टू द बॉलर. चेंडू अडवला जातोय. कहाणी में ट्विस्ट आहे भाई. गोलंदाजी मार्क और गोलंदाज नरेंद्र मात्र स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये पहिला चेंडू निर्धाव. या षटकातील चेंडू फेकतोय निर्धाव. पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पंचाच्या डाव्या बाजूनं डाव्या हाताचा गोलंदाज. यावेळेस जिसका अंदाज आहे निराला. जेडी मात्र सुरेख झेल टिकतोय. पण वळूया. या ठिकाणी आमच्याबरोबर प्रेक्षक आहेत. राज महाब्दी कुठून आहात? इसांबे या ठिकाणी आलेत. काय सांगाल या आयोजनाबद्दल? अतिशय जबरदस्त आयोजन मंगेशभाई पाटील यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच मंगेशभाई दादांचं आयोजन खूप चांगलं आहे. नक्की इथं पहिल्यांदा आपल्या खालापूर तालुक्यामध्ये आपण बघतोय वाईट मोठं स्टेज आहे. आयोजन खूप चांगलं आहे. LED लाईट लावले प्रेक्षकांसाठी. बसण्यासाठी पवेलियनची सोय केली आहे. आपल्या खालापूर तालुक्यामध्ये प्रथमच एवढं मोठं आयोजन आहे. आणि नक्कीच सिरीजसाठी एक बाईक आहे आपल्यासाठी. सुजित भाऊ शिंदेकडून या दोघांकडून आपल्याला इथं मालिकावीरासाठी बाईक बघायला मिळते. ही नक्कीच पर्वणी आहे प्रेक्षकांसाठी. आणि नक्कीच मंगेश भाऊ पाटलांचा आभार मानतो मी. त्यांनी हे ग्राउंड 12 महिने 24 तास त्यांच्या ग्रामस्थांसाठी अवेलेबल करून दिलं आहे. आणि नक्कीच प्रवीणजी दुगाडे सर आणि अमित देशमुख सर यांचं खूप भारी समालोचन आहे. आणि तुषारदादा धुमाल यांचं देखील खूप गोड आवाज आहे. काल आपण पाहिलं व्हॉइस ऑफ कर्जत समीरदादा सोमने यांचं देखील खूप भारी समालोचन आहे. आणि आम्ही त्यांच्यासाठी नक्कीच इथं बघण्यासाठी येतो त्यांना. हे होते आपल्याकडं बरोबर महाब्दी सर. निश्चितपणे प्रेक्षकांच्या कमेंट्स येत आहेत. खूप सारं समालोचन आणि प्रेक्षकांची मांदी आपल्याला पाहायला मिळते. गो टू माईक तुषार. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. जीवित ज्यानं हा चेंडू पॉइंटच्या दिशेनं खेळला आणि जीवितला मात्र या जाळ्यामध्ये अडकवलं. मी तर म्हणेल बडी मछली जाल में. इनोवा सफारी पण बघा वडापाव स्टॉलकडे आलाय. अतिशय अनेक स्टॉल वडापावचे आहेत, चायनीजचे आहेत, शोरूमचे आहेत, मशरूमचे आहेत, अनेक स्टॉल आहेत. वडापावचे मालक आपण पाहतोय या ठिकाणी काशी शेठ या ठिकाणी आपण आलोय. काय सांगाल वडापाव आज तुमचा जोरदार चालू आहे? शेवटचे 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. ओव्हर टू अमित सर. रामदास पाटील खैरोली यांच्याकडून देखा अमित देशमुख म्हणजे माझ्यासाठी अँकरिंगसाठी आणि समालोचनासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. म्हणजे थेट भेट 100 रुपयांचं पारितोषिक आहे. थँक्यू रामदास भाऊ. पण मला वडापाव
त्यांची बाहेर यायची. आमच्या बरोबर आहेत यावेळेस वाईट चेंडूचा इशारा आलाय. 32 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. यावेळेस बंटी पेंडारी काय फटका खेळलाय, झटका दिला जातोय. 4 नंबरचा येतोय अतिशय सुरेख चौकार. कमरला लावून घोडा आला अड्ड्यात अविनाश पवार छकडेवाला. हे कमरला लावून घोडा आला अड्ड्यात अविनाश पवार छकडेवाला. बरेचसे दिग्गज मान्यवर या व्यासपीठावरती आहेत आणि जे बैलगाड्या शर्यतीतील खूप मोठे व्यक्तिमत्व आहेत आणि त्याचं नाव देखील मोठं आहे. असे तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत असेल. 36 धावा स्कोर कार्डवरती आल्या. शेवटचे 4 चेंडू आहेत. 10 धावांची गरज. कडवा संघर्ष. हर्षल पेंडारी स्ट्राईक एंड वरती आहे. राहुल जोगडिया नॉन स्ट्राईक एंड वरती आणि यावेळेस झेल सुटलाय. हर्षल पेंडारीला मिळालंय जीवदान आणि त्यावरती 1 धाव. 37 शेवटचे 3 चेंडू 9 धावांची गरज. 9 धावा कंप्लीट करायच्या शेवटच्या 3 चेंडू मध्ये. एकीकडे टीम आपण बघतोय दानिश 11 तर दुसरीकडे प्रकाश दादा प्रतिष्ठान चिंचवली. राहुल जोगडिया मॅन फ्रॉम चेंबूरचा खेळाडू. या मॅच मध्ये हा चेंडू मात्र निर्णायक आहे. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिराज चौधरी मात्र तयार. पण यावेळेस झेलच्या माध्यमातून राहुल जोगडियाला परतावं लागतंय. 2 चेंडू आता 9 धावांची गरज. डीजे पुढेच सरला नेता डेरिंग उपसरपंच मंगेबाई पाटील हा नाव गावाचा आहे आवाज. 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 धन्यवाद. सागर रणपिसे मात्र मैदानामध्ये गेल्या 8व्या क्रमांकावरती. फोर्टचा खेळाडू सीएसटीच्या जवळ जे फोर्ट आहे तिथला हा खेळाडू आहे. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. मॅन फ्रॉम खोपोली हर्षल पेंडारी बंटी पेंडारी स्ट्राईक एंड वरती आहे. ज्याच्यामध्ये क्षमता आहे. जो मोक्याच्या क्षणी मोठे फटके मारू शकतो त्याला स्वतःला सिद्ध करायचं. पण यावेळेस फुलटॉस चेंडू लटकलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजनं मारली बाजी. बजाव डीजे. जवानी आहे त्यांचा थाट त्यांच्याच नावाची आहे ओलाट. न्यारी आहे हो त्यांची बात नाव गावाची आहे बात. जवानी आहे त्यांचा थाट त्यांच्याच नावाची आहे ओलाट. न्यारी आहे हो त्यांची बात नाव गावाची आहे ताकद. गोरगरिबांचा साऱ्या जणांचा झालाय तो सरताज. गोरगरिबांचा साऱ्या जणांचा झालाय तो. विक्रांत मात्र मैदानामध्ये गेलाय. 1 चेंडू 9 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती सागरला आपण बघतोय आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आता मात्र एखादा खराब चेंडूच या मॅच मध्ये परतवू शकतो. प्रकाश दादा पाटील प्रतिष्ठान चिंचवली संघाला. सरळ बॅटने खेचलेला फटका जातोय सीमारेषा पार. षटकार पण 3 धावांनी सामना गमावलाय टीम प्रकाश दादा प्रतिष्ठान चिंचवली संघानं आणि सामना जिंकलाय दानिश 11 ॲक्वन वॉटर या संघानं. दुसऱ्या फेरीचा पहिला
ऐकूया एक सुमधुर संगीत. पण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील पाहायला मिळेल. पण त्याआधी सूचना आहे तमाम क्रीडा रसिकांना, आपण मैदानात येऊ नका, लगेच मॅचला सुरुवात होणार आहे. डीजे सातारा पुण्यात